योद्धा न्यूज मराठी. घोडेगाव येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 2360वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. पुणे/घोडेगाव भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबेगाव तालुका यांच्या वतीने पंचशील बुद्ध विहार पंचशील नगर घोडेगाव येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी भीम जयंती महोत्सव संस्था, आंबेगाव तालुका बौद्धजन सेवा संस्था, पंचशील उत्कर्ष मंडळ आणि MBCPR लेणी संवर्धन टीम यांचे विशेष सहकार्य लाभले. सम्राट अशोकांचा जीवन प्रवास उलगडला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून लाभलेले प्रवचनकार आणि MBCPR टीमचे सरचिटणीस आयुष्यमान आनंद खरात यांनी सम्राट अशोकांचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. त्यांनी आपल्या ओघवत्या भाषेत अशोकांची कार्यप्रणाली, त्यांचा रक्तरंजित युद्धाकडून धम्म उपासकाकडे झालेला प्रवास आणि त्यांची संपूर्ण वंशवेल सोप्या भाषेत समजावून सांगितली. अशोकांनी मानवी कल्याणासाठी दिलेला धम्माचा संदेश आजही कसा प्रासंगिक आहे यावर त्यांनी विशेष भर दिला. मान्यवरांची उपस्थिती. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भारतीय बौद्ध महासभा आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष महेश वाघमारे यांनी भूषवले. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सरचिटणीस सचिन ढोणे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन संस्कार विभाग उपाध्यक्ष गणेश वाघमारे यांनी मानले. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये प्रामुख्याने विकास मोरे, अध्यक्ष भीम जयंती महोत्सव संस्था, शशिकांत भादेराव, अध्यक्ष आंबेगाव तालुका बौद्ध सेवा संस्था, बाळशिराम अभंग गौतम वाघमारे, तानाजी अस्वरे, आतिश ढोणे, रवींद्र अभंग पुणे जिल्हा कोषाध्यक्ष, पंकज सरोदे तालुका संघटक व भूषण मोरे. महिला प्रतिनिधी मीनाक्षी वाघमारे, तालुका अध्यक्ष महिला विभाग, पूनम वाघमारे, स्मिता वाघमारे, सुनीता वाघमारे, सीता वाघमारे आणि माऊली वाघमारे. या कार्यक्रमामुळे घोडेगाव परिसरातील उपासक आणि नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. आता संस्थेचा आदेश आहे ट्रस्टीचा, त्यानुसार आपण काम करणार आहोत. समाजाबद्दल सांगायचं जर ठरलं, आज जो रस्ते विकास उपक्रम आहे याचे जे मुख्य त्यानंतर रस्ते वाट सुरू चालणार आहेत, त्यांना उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाचं काम हे जर कुणी आणलं असेल संकल्पना तर ती पण समराष्ट्रकांनी आणलेली आहे. जो वाटकरू उन्हाने थकल्यानंतर त्याला पाण्याची खूप गरज असते, तर पाणपोई रस्त्याच्या ठिकाणी निर्माण करणारे सम्राट अशोकच आहे. अशा या चक्रवर्ती सम्राटांना मी भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबेगाव तालुक्याच्या वतीने, पंचशील उत्कर्ष मंडळ घोडेगाव यांच्या वतीने, तसेच समता सैनिक दल आंबेगाव तालुका आणि भीम जयंती महोत्सव संस्था आंबेगाव तालुक्याच्या वतीने 2030व्या जयंतीच्या कोटी कोटी प्रणाम करतो आणि या ठिकाणी सांगतो नमो जय भीम, जय संविधान, जय चक्रवर्ती सम्राट. पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोरुहे पूजे निरुद्धं कुसुमेन कुयेन मेतेन लभामि मोक्षं रूपं निरायति यथा इदं मे त्रायो तथा याति विनाशभाव घनसारत्वदीपेन दीपेन कमलद्विना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि
सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणरङ्गिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागत बुद्धधम्मस्य संघ सुगतरमो धातु धातु गभ्ये अनन्ताय जम्बुदीपे तिरसोदरे नागलोके चतुर्थे सर्वे बुद्धस्य बिम्बे सकलदशे ये सलोमानि धातु वन्दे सर्वे विरुद्धं दशवर्तमुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सभ्यतानेषु प्रतीतं सागरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीव विमलचक्षु कविरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निवयकामं सुरधर्मं सुखेमं विरतरज्जं सुजनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यकवरत्नतु साधुवर्गानतु आद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रक्त सजनोद्धारा भगवंता मुसाफरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्रधरिता करी कापला हरियुरी रौद्र रूपा मुक्ती पदकोनता जीर्ण स्मृती जाळिता उजाडिया गतिका मार्ग सागा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास